योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आताची मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, ज्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांच्या मागची कारणे कोणती आहेत, कशामुळे अर्ज बाद झालेले आहेत किंवा तुम्हाला पैसे का मिळालेले नाहीत, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरू करूया। या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा ताईंनो। ठीक आहे, तर बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी आताची पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने अर्ज बाद, अनेक महिलांचे अर्ज मंजूर पण पैसे आले नाहीत। तर कारण काय असू शकतं, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। राज्य सरकारने बघा, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पिंपरी चिंचवडमध्ये महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पिंपरी चिंचवडमध्ये बघा, एकूण 4.32 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत। बघा किती, 4.32 लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत। मात्र यापैकी 42,486 अर्ज बाद झाले आहेत। यामागे विविध कारणे आहेत, तर ती कारणे कोणती आहेत आपण ही बघणार आहोत की कोणत्या कारणामुळे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे। बघा, तर अर्ज बाद होण्याची कारणे तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद कशामुळे झालेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपयाची आर्थिक मदत देण्याचे पुढील कारणांमुळे अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। बघा, कसे अर्ज बाद झालेले आहेत तर बघा, आवश्यक कागदपत्र जे तुमचे लागणार आहेत त्यांची कमतरता आहे, हे एक पहिलं तुमचं रिझन असू शकतं। सेकंड बघू शकता, महिलेचा पती जो आहे पेन्शन घेत असेल, दुसऱ्या ठिकाणी ते असेल तर ते पेन्शन घेत असतील नोकरी वर्गमध्ये। ठीक आहे, तसेच पुढे बघा की उत्पन्न मर्यादा ओलांडणारे अर्जदार, ज्यांचं उत्पन्न जेवढी त्या मर्यादा आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांना मिळालेले नाही अर्ज पैसे। तर एका कुटुंबातून 2पेक्षा जास्त अर्ज दाखल होणे। बघा, तर एका कुटुंबात फक्त एकच महिलांना मिळणार आहे, 2 महिलांना मिळणार नाहीत, हे पण लक्षात ठेवा। अन्यथा योजनेचा लाभ घेतला असणे। बघा, अन्य योजनेचा लाभ घेतला असणे म्हणजे तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल, तुम्ही बघा तुमचे समजून घ्या, तुमची पेन्शन वगैरे किंवा दुसरी चालू आहे आणि तुम्ही आपण योजनेचा लाभ घेत आहे, त्यामुळे एकच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे, तुमची कारणे रिजेक्शनची असू शकतात। ठीक आहे, तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा। लाभ वितरणात विलंब, ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यापैकी बघा अनेक महिलांना योजनेचा फायदा मिळालेला आहे। मात्र काही महिलांना अजूनही 1500 रुपयाच्या हप्त्यांची वाट पाहावी लागत आहे। कारण बघू शकता, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024मध्ये अर्ज मंजूर होऊनही अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नाहीत। विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाभ वितरणात अडथळा आल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। बघा, तर विधानसभेचे जे आचारसंहिता आहे त्यामुळे जे तुमचे पैसे बहुतेक महिलांना मिळालेले नाहीत। तसेच तुम्ही बघू शकता, तर ज्या काही महिला आहेत त्यांना शंका असतील तर त्यांना बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांना कठीण काळात आर्थिक भार आधार मिळाल्याने त्यांचे समाधान झालेले आहे। परंतु मोठ्या संख्येने अर्ज बाद झाल्याने आणि लाभ वितरणात झाल्याने विलंबामुळे अनेक महिलांच्या नाराजी दिसून येत आहे। बघा, तर अनेक महिला नाराज झालेल्या आहेत कारण त्यांना पैसे आलेले नाहीत। बघा, तर ही मोठी बातमी। तर मी तुम्हाला अनेक कारणं सांगितलेली आहेत बघा, जे अर्ज बाद होण्याची कारणं आहेत, किंवा तुम्ही वेळेवर जी अर्जांची पूर्तता केलेली नसणार, किंवा तुमची जी फॉर्म भरण्याची डेट आहे ती तुम्हाला डेटच्या नंतर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, असं पण होऊ शकतं, किंवा अनेक कारणे आहेत। बघा, त्यामुळे तुम्ही KYC केलेली नसेल, किंवा तुमचे जे आहेत आधार कार्ड लिंक नसेल, ठीक आहे, बँकमध्ये DBT नसेल, ही अनेक कारणे आहेत तुमचे अर्ज बाद होण्याची। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी मी आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो। मग त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला, आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात। त्यामुळे ताईंनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला। तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। बघा, लाडकी बहीण योजना जी आहे तर तुम्हाला अगोदर 1500 रुपये याप्रमाणे पैसे मिळणार होते, परंतु आता डायरेक्ट 2100 खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 2100 त्यामुळे लवकरच तुम्हाला पण मॅसेज येईल किंवा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येणार आहेत। त्यामुळे टेन्शन घेऊ नका। आणि ही योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे
एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, ही योजना आम्ही महायुती सरकार जसं बोलतो तसं करतो. म्हणजे महायुती सरकारने ही योजना कायम 5 वर्ष चालू ठेवणार आहोत बघा, 5 वर्ष. तर अगोदर पण त्यांनी चांगल्या पद्धतीने महिलांना पैसे दिलेले आहेत आणि अजून तुम्हाला पैसे मिळणारच आहेत. अजून त्यामध्ये जसे जसे सरकार चांगल्या पद्धतीने चालणार तसे तुम्हाला अजून पैसे त्याच्यामध्ये वाढवणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. तर बघा, तुम्हाला सरकारी योजनांसंदर्भात नवीन अपडेट, नवीन माहिती, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला. तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. आता काही ना काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता की मला या शंका आहेत, त्या शंका आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ, लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आपले मित्रमैत्रिणी सर्वपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.